सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. राज्य शासनाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवलं जात आहे. या अभियानांतर्गत नगर तालुक्यातील मांजरसुंबा गावानं अत्यंत उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या अभियानाचा एक भाग म्हणून गावात विविध लोकोपयोगी आणि रचनात्मक विकास कामं हाती घेतली गेली आहेत. 1 जूनला महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पथकानं या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी आणि मूल्यमापन केलंय. जिल्हास्तरीय मूल्यमापन पथक 1 जूनला मांजरसुंबा गावात दाखल झालं. या पथकाचं गावात आगमन होताच गावकऱ्यांनी एकत्र येत त्यांचं ढोल ताशा, टाल मृदुंग आणि लेझिमच्या तालावर वाजत गाजत स्वागत केलं. तर महिलांनी अधिकाऱ्यांचं औक्षण केलं. गावातील रस्त्यांवर सडा रांगोळी टाकून संपूर्ण परिसरामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत मांजरसुंबा ग्रामपंचायतीनं गावात अनेक उल्लेखनीय बदल घडवून आणलेत. पथकानं प्रामुख्यानं पर्यावरण संवर्धन, गावातील अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड, वृक्षारोपण केलं आहे त्याची पाहणी केली. तर गावातील स्मशानभूमीचा कायापालट करून तिचं सुशोभीकरणही केलं गेलंय. अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळा डिजिटल तसेच सुसज्ज करून विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले गेलेत. या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यादरम्यान सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश शिपुरे आणि पोपट सुतार या शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं गावातील प्रत्येक कामाची बारकाईनं पाहणी केली आहे. मंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगानं जे तुम्ही तालुक्यामध्ये फोकस ग्रामपंचायतीमध्ये काम केले होते, माहीत चाललंय त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे इथंपर्यंत आलेला आहात. प्रत्यक्ष पाणी आणि काही दप्तरामध्ये आपण मूल्यमापन करून चांगल्या पद्धतीनं काय अशा पद्धतीनं आपल्याला पुढं घेऊन जाता येईल अशा पद्धतीनंच कमिटी आपल्या इथे काम करेल. जे केलेलं काम तुम्ही जे आहे ते निश्चितपणानं वंचित घटकापर्यंत ते काम आपण पोहोचवलेलं आहात. त्यामुळे तुम्ही इथेपर्यंत एवढ्या गुणापर्यंत आपण आलेला आहात. तर मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा उद्देशच असा आहे शासनाचा की मुख्यमंत्र्यांचा की शासनाची प्रत्येक योजना वंचित घटकापर्यंत ती पोहोचवली पाहिजे आणि त्याच्यासाठी हे अभियान आहे. त्याच्यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की जेणेकरून दुसऱ्या जिल्ह्यातल्या काय अनुभव इथे शेअर करता येतात, तुमची काय किती केलेली कामं आमच्या जिल्ह्यात घेऊन जाता येतात. त्यामुळे शासनानं ही विचारांची देवाणघेवाण व्हावी किंवा केलेल्या कामाचं कौतुक व्हावं या दृष्टीच्या अनुषंगानं सुद्धा अशा कमिट्या तालुका स्तरावर असतील आणि जिल्हा स्तरावरती आपल्याला बनवलेल्या आहेत. निश्चितपणानं आपण केलेलं काम स्वागतार्ह असंच आहे, कारण तुमची महिलांची लोकसंख्या पाहून निश्चितपणानं आणि ज्येष्ठ नागरिक जरी असली तरीसुद्धा तुम्हाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये कामात, हे दिसून येते आम्हाला. त्यामुळे निश्चितपणानं आपलं केलेलं काम तुम्ही सादरीकरण करा, कागदोपत्री करा आणि काय फील्डमध्ये आपण जे केलं असेल गावामध्ये ते पण आपण सर्वांनी दाखवून द्या की जेणेकरून कमिटीच्या नजरेस राहू नये की बाबा हे काम आमचं दाखवायचं राहिलं. त्यामुळे गुणाकांती तशा पद्धतीनं साहेबांच्या अध्यक्षतेखाली निश्चितपणे सर्वच कमिटीचे सदस्य आपल्याकडे या ठिकाणी करतील असं मी आपल्या ठिकाणी ग्वाही देतो. यावेळी मांजरसुंबा गावच्या सरपंच रुपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, ग्रामसेवक सारिका वाळुंज यांनी पथकाला विकास कामांची सविस्तर माहिती दिली. या तपासणी दरम्यान नगरपंचायतीचे गटविकास अधिकारी, न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व स्टाफ, भजनी मंडळ, मांजरसुंबा गावातील सर्व शासकीय पदाधिकारी आणि मांजरसुंबा ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.